नितीन गडकरी म्हटलं म्हणजे हजार कोटी लाख कोटींच्या खाली गोष्टच नसते। ते जेव्हा विकास कामांबद्दल बोलू लागतात तेव्हा खरं तर आपण स्वप्नांच्या एका रंजक दुनियेत रमून जातो। नवनवीन कल्पना सुचवण्यात त्यांचा हातखंडा। गडकरी हे देशात इथेनॉल धोरणाचे सर्वात मोठे पुरस्कर्ते मानले जातात। त्यांनी तर थेट 85 ते 100% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या आणण्याची घोषणा केली होती। पण ही त्यांची घोषणा आता केवळ घोषणाच राहण्याची शक्यता आहे। कारण कोर्टामध्ये इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या वापरावर सरकारने आता घुमजाव करत हा केवळ एक प्रयोग असून प्रायोगिक तत्वावर याची पडताळणी सुरू असल्याचे म्हटलंय। सोशल मीडियावर अनेक लोक या पेट्रोलमुळे वाहनांचे इंजिन खराब झाल्याची ओरड करतायत। अनेकांनी तर पेट्रोलच्या टाकीला इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे मुंग्या लागल्याचे व्हिडिओ देखील शेअर केले। इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे वाहनधारकांचा पेट्रोलचा खर्चही बऱ्यापैकी वाढला। मायलेज कमी मिळत असल्याच्या समस्या सुद्धा वाहनधारकांना भेडसावताना दिसतात। एवढे सगळे प्रॉब्लेम्स असूनही सरकार आपल्या धोरणांवर ठाम होतं। कारण काय? आता अचानक न्यायालयात सरकारी वकिलांनी केलेल्या घुमजाव वाहनधारकांच्या संतापाचा ट्रिगर पॉइंट ठरला। नितीन गडकरींचा हा इथेनॉल हट्ट देशातील वाहनधारकांसाठी डोकेदुखी ठरला। एका बाजूला साखर कारखानदारांचे आणि इथेनॉल उत्पादक कंपन्यांचे खिसे अब्जावधी रुपयांनी भरले जात आहेत, तर दुसऱ्या बाजूला दरमहा EMI भरणाऱ्या सामान्य नोकरदाराला गाड्यांच्या इंजिन दुरुस्तीसाठी 5 ते 25 हजारांचा फटका बसतोय। पर्यावरण वादाच्या नावाखाली जनतेच्या खिशातून जी सक्तीची वसुली सुरू आहे त्यावरून सरकारचं धोरण किती अपरिपक्व आणि एकतर्फी आहे हे स्पष्ट होतंय। प्रयोग करायचे असतील तर ते प्रयोगशाळेत करा। जनतेच्या वाहनांच्या टाक्यांमध्ये आणि त्यांच्या कष्टाच्या पैशांवर प्रयोगाचं नांगर फिरवणं बंद करा, हाच संतप्त सवाल देशातील कोट्यावधी वाहनधारक आज विचारतायत। पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिश्रण करून E20 पेट्रोल सक्तीच करणं हा सध्या वाहनधारकांसाठी कळीचा मुद्दा बनला। याचा दुष्परिणाम अनेक वाहनांच्या इंजिनवर होत असल्याच्या तक्रारी सुरू झाल्यात। इथेनॉलमुळे कच्च्या तेलाची आयात कमी होऊन प्रदूषण घटेल आणि शेतकऱ्यांचं भलं होईल असं दिवास्वप्न गडकरी दाखवतायत। मात्र याबाबत वाहनधारकांच्या तक्रारी समोर आल्यानंतर अचानक या मुद्द्यांवरून सर्वोच्च न्यायालयात झालेल्या एका सुनावणीत केंद्र सरकारचा एक मोठा कबुली जबाब समोर आलाय, ज्याने वाहनधारकांच्या पायाखालची जमीनच सरकवली। काही मीडिया रिपोर्टनुसार सरकारनं न्यायालयामध्ये सांगितलंय की 20% इथेनॉल मिश्रित पेट्रोल हा सध्या केवळ एक प्रयोग आहे आणि याचे अंतिम निष्कर्ष पुढील वर्षांपर्यंत समोर येतील। या धक्कादायक खुलाशांमुळे देशातील 3.6 कोटींहून अधिक वाहनधारक संकटात सापडलेत। जर हा केवळ एक प्रयोग आहे तर मग कोणतीही पूर्वतयारी न करता, वाहनधारकांना कोणताही पर्याय न देता देशभरातील पेट्रोल पंपांवर हे इंधन सक्ती का करण्यात आली आहे? जर हा प्रयोग अपयशी ठरला तर कोट्यावधी रुपयांची वाहनं भंगारात निघणार का? आणि त्याचं नुकसान कोण सोसणार? हा प्रश्न आता थेट केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना विचारला जातोय। बरं, या प्रयोगामध्ये लाखो रुपये किमतीच्या वाहनांचे नुकसान झालंय, इंजिन खराब झालं तर याची जबाबदारी कोण घेणार? हाही एक प्रश्नच आहे। गेल्या काही महिन्यात इथेनॉल मिश्रित पेट्रोलबाबत देशभरातून वाहनधारकांच्या अनेक तक्रारी समोर आल्या। इथेनॉल हे तांत्रिकदृष्ट्या हायग्रोस्कोपिक असते, म्हणजेच ते हवेतील ओलावा शोषून घेते। यामुळे इंजिनमध्ये गंज चढणे, प्लास्टिक आणि रबरचे पाईप्स खराब होणे आणि फ्युएल पंप लवकर निकामी होणे अशा गंभीर समस्या उद्भवतात। पेट्रोलच्या तुलनेत इथेनॉलची ऊर्जा क्षमता कमी असल्याने गाड्यांचे मायलेज 10 ते 30% घसरलंय। गाडी चालवताना झटके देणे आणि अचानक बंद पडणे अशा तक्रारी वाढल्यात। एप्रिल 2023 पूर्वी भारतात उत्पादित झालेल्या बहुतांश वाहने या 20% इथेनॉल मिश्रित इंधनासाठी सक्षमच नाहीत। त्यामुळे सामान्य माणसाने रक्ताचं पाणी करून घेतलेली गाडी या पेट्रोलमुळे हळूहळू निकामी होत चालली आहे। वाहनांचे सुटे भाग इथेनॉलमुळे खराब झाल्यास विमा कंपन्या नुकसान भरपाई नाकारत असल्याचा दावाही याचिकाकर्त्यांनी केलाय। यात सर्वात संतापजनक बाब म्हणजे सरकारने पेट्रोल पंपावर शुद्ध पेट्रोल मिळण्याचा कोणताही पर्याय शिल्लक ठेवलेला नाहीये आणि त्यामुळे वाहनधारकांना नाईलाजास्तव हेच इथेनॉल मिश्रित पेट्रोल घेणं भाग पडतंय। संसदेत आणि जाहीर सभांमध्ये गडकरींनी सातत्याने दावा केला होता की आम्ही 1 लाख किलोमीटरपेक्षा जास्त चाचण्या घेतल्या असून गाड्यांच्या इंजिनवर कोणताही वाईट परिणाम झालेला नाही। मात्र ग्राउंड रियालिटी आणि मेकॅनिक्सचा अनुभव याच्या अगदी उलट आहे। गडकरींच्या कुटुंबाशी संबंधित असलेल्या साखर कारखाने आणि डिस्टिलरीज थेट इथेनॉल उत्पादनात मोठ्या प्रमाणावर गुंतलेले आहेत।
त्यामुळे एका विशिष्ट लॉबीला आणि स्वतःच्या उद्योगांना फायदा पोहोचवण्यासाठी गडकरी इथेनॉलचा आग्रह करत असल्याचा आरोप हा विरोधक करतायत. सोशल मीडियावर देखील याची जोरदार सध्या चर्चा सुरू आहे. सामान्य जनता वाहनांच्या दुरुस्तीसाठी हजारो रुपये खर्च करत असताना गडकरी मात्र या समस्येला पेड सोशल मीडिया कॅम्पेन म्हणून फेटाळून लावत आहेत. देशाचा विकास, पर्यावरण रक्षण आणि शेतकऱ्यांचा फायदा या 3 जादुई शब्दांचा वापर करून गडकरी आणि एकंदरीत केंद्र सरकार कशा पद्धतीने जनतेला मूर्ख बनवू शकतात याचं जिवंत उदाहरण म्हणजे केंद्राचं इथेनॉल ब्लेंडिंग धोरण म्हणून बघता येईल. कालपर्यंत ताठ मानेनं आम्ही वेळेच्या आधीच 20% इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट पूर्ण केले अशी स्वतःची पाठ थोपटून घेणारे मोदी सरकार आज अचानक सर्वोच्च न्यायालयात बचावात्मक भूमिकेत आलंय. एका बाजूला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मंचावरून घोषणा करत सुटतात की पेट्रोल विसरा, आता 100% इथेनॉलवरती गाड्या धावतील. पण दुसरीकडे जेव्हा सामान्य माणसाच्या गाड्यांचे इंजिन जळू लागतं, मायलेज पांढरं पडू लागतं, नागरिक कोर्टाची पायरी चढतात, तेव्हा सरकारचे वकील अत्यंत निर्लज्जपणे सांगतात की हा तर आमचा प्रयोग सुरू आहे. जनतेचा सवाल हा आहे की जर हा प्रयोग होता तर तो आधी सरकारी गाड्यांवर आणि मंत्र्यांच्या महागड्या गाड्यांवर का केला गेला नाही? मध्यमवर्गीय माणसानं कष्टाच्या पैशातून घेतलेली दुचाकी किंवा 4चाकी गाडी तुमच्या या इथेनॉल क्रांतीसाठी प्रयोगशाळा आहे का? पेट्रोल पंपावर सामान्य ग्राहकाला पर्याय का दिला गेला नाही? जुन्या गाड्या या इंधनांमुळे खराब होत आहेत हे मेकॅनिक्स ओरडून सांगतायत, पण सरकार हा पुरावा मान्य करायला तयार नाही. आधीच महागाईच्या आगीत होरपळला असलेल्या लोकांना वाहनांच्या इंजिनवर हजारो रुपये खर्च करावे लागत असतील तर लोक आता सायकली बाहेर काढतील. तोच एक पर्याय या सरकारनं लोकांसमोर शिल्लक ठेवलाय हे आम्ही ठासून सांगू शकतो. गडकरी आणि त्यांचा गोतवळा यांच्या भल्यासाठी जर इथेनॉल मिश्रित पेट्रोल लादण्यात येत असेल तर आधीच सरकारनं या प्रयोगाच्या परिणामांची जबाबदारी स्वतःवर घ्यावी, मग हा प्रयोग करावा अशी संतप्त भावना आता लोक व्यक्त करतायत. या विषयावर तुम्हीही व्यक्त व्हा. या इथेनॉलचे परिणाम वाईट होत आहेत हे तुम्हालाही लक्षात आलंय का? तुमच्याही गाड्यांवर असे परिणाम झालेत का? तर नक्की व्यक्त व्हा. जय महाराष्ट्र.